मित्रांनो बघू शकता आता टाइम झालेला आहे मित्रांनो 4:30 आणि आम्ही लोक आलेलो आहोत आता इकडे. सो जसं आम्ही तिथं आता काकांना एका विचारलं त्या काकांना, तर ते काका बोलले की इथे अजून जे गणपतीचं काम आहे ते चालू व्हायला अजून 10 ते 15 दिवस लागतील. पूर्ण मंडप बनेल, याच्यावरती ताडपत्री लागेल आणि मग जे गणपतीचं काम आहे तिथे चालू होईल. सो चला तर तुम्हाला दाखवतो त्याचा एक ओव्हरव्ह्यू कसं काय आहे ते. मित्रांनो बघू शकता आता आपण त्याच सेक्शन मध्ये आलेलो आहोत. ह्या सेक्शन मध्ये लास्ट इयर चिंचपोकळीचा चिंतामणी 2025 बनला होता सिद्धेश दिगोळे यांच्या कारखान्यामध्ये. तर बघू शकता हा तोच सेक्शन आहे आणि इथून बघू शकता एक ओव्हरऑल पूर्ण असा व्ह्यू आहे, ओव्हरव्ह्यू आहे परेल वर्कशॉपचा. बघू शकता खूप उंच मित्रांनो जे आहे ते काम म्हणजे खूप फास्ट बोलू शकता, फास्ट अँड फ्युरियस काम जे आहे ते चाललेलं आहे परेल वर्कशॉपचं 2026 साठी. जसं की मित्रांनो जसं मी तुम्हाला आता बोललो चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या जो कारखाना जो सेक्शन होता तिकडे मी आता उभा आहे आणि मित्रांनो ह्या वर्षी 2026 मध्ये जे काम चाललेलं आहे ते फास्ट अँड फ्युरियस एकदम चाललेलं आहे, खूप फास्ट चाललेलं आहे. जसं की 3 ते 4 दिवसामध्ये त्या लोकांनी एवढं सगळं जे आहे ते कम्प्लीट केलेलं आहे काम. आणि मित्रांनो आज आहे 24 तारीख आणि आज बघू शकता हाईट जी प्रॉपर जी आहे ती झालेली आहे, अजून याच्यावरती पण जाणार आहे. सो ही आहे मित्रांनो परेल वर्कशॉपची अपडेट आणि आता तुम्हाला एक ओव्हरऑल व्ह्यू दाखवतो आणि त्यानंतर हा ब्लॉग आपण एंड करूया. तर बघू शकता मित्रांनो आपण जे तिकडून व्हिडिओ सुरू केलेला आणि आता आपण आलेलो आहोत इकडे बघू शकता हे. तर राज काय वाटतं तुला किती असेल ह्याची हाईट? इकडे बघ इकडे 2 माला. तर हा मला पण तेच वाटतंय, म्हणजे कमीत कमी 20-22 फूट तरी असेल किंवा जास्त पण असेल, त्यापेक्षा 25 फूट पण असू शकते. मित्रांनो एवढे उंच उंच आणि मोठे मोठे गणपती आपल्याला ह्या वर्षी परेल वर्कशॉपमधून बघायला भेटून आणि सेक्शन तर खूप आहेत मित्रांनो. जसं की बघू शकता या साईडला पण आहेत आणि सिद्धेशाचा जे सिद्धेश दिगोळ्यांचा इथे असतो ह्या साईडला आय थिंक असतो आणि लास्ट इयर ह्या साईडला चिंतामणी बनलेला. चला तिकडे पण तुम्हाला एकदा दाखवतो.